brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक कधी होणार या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाकडूनच मिळालं. त्यामुळे आता बारामतीतून अजितदादांच्या नंतर कोण आमदार होणार, निवडणूक होणार का आणि झाली तर कधी होणार असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वात आधी बारामती पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे का या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. प्रशासनानं या संदर्भातली तयारी सुरू झाली असल्याची हिंट दिली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. हा कार्यक्रम नक्की काय आहे ते आधी बघूयात. तर प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील 201 बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या अंतर्गत बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलाय. हा कार्यक्रम 1 जानेवारी 2026 या अहर्ता दिनांकावर आधारित असणार आहे. त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदार यादी 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर प्राप्त दावे आणि हरकतींची छाननी करून 6 मार्च 2026 पर्यंत निकाली काढण्यात येणार आहे आणि अंतिम मतदार यादी ही 10 मार्च 2026 रोजी प्रसारित केली जाणार आहे. त्यानंतर या संदर्भामध्ये पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे. या बैठकांमध्ये राजकीय पक्षांना या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे आणि आवश्यक त्या सूचना सुद्धा देण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले. आता हा सरकारी कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दादांच्या जागी कोण हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. तर अर्थातच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारच बारामतीच्या आमदार होणार हे जवळपास निश्चित आहे. शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांना दोन्हीपैकी एका सभागृहाचं सदस्यत्व घेणं आवश्यक आहे. त्यामुळं त्याच इथून आमदार होतील अशी शक्यता जास्त आहे. दुसरं म्हणजे निवडणूक कधी होणार, तर अंतिम मतदार यादी 10 मार्चला आल्यानंतर साधारण मार्च किंवा एप्रिलमध्ये ही निवडणूक होऊ शकते असा अंदाज आहे. आता ही निवडणूक होईल की बिनविरोध होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादांच्या विरोधात युगेंद्र पवार हे पक्ष फुटल्यानंतर लढले होते. मात्र आता दादांच्या निधनानंतर पवार कुटुंबातून सुनेत्रा पवारांच्या विरोधात कुणी असेल अशी किंचितही शक्यता नाहीये. दुसरीकडून मित्रपक्ष असलेल्या भाजप किंवा शिवसेनेकडूनही इथं उमेदवार दिला जाण्याची शक्यता नाहीये. विरोधी पक्षातून सुद्धा कुणी इथं दादांच्या निधनामुळं उमेदवारी देईल असं दिसत नाही. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोधच होईल असं विश्लेषकांचं मत आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.